तुळजापूर रोड कचरा डेपोतील 2 मोठ्या ढिगाऱ्यांना सोमवारी दुपारी भीषण आग लागली। वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला। सोमवारी दुपारी 4:22 कचरा डेपोला आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला प्राप्त होताच अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। 8 एकराच्या या विस्तीर्ण परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपैकी 2 मोठ्या ढिगाऱ्यांनी पेट घेतल्यानं परिसरात धुराचे लोट पसरले होते। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर आग विझवण्यासाठी सक्रिय कार्यरत होत्या। सायंकाळी 6:45 पर्यंत एकूण 15 गाड्या पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। लवकरच ही आग आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली। अधीक्षक राकेश साळुंखे हे घटनास्थळी तळ ठोकून होते। कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये मिथेन हा वायू असतो। हा मिथेन वायू साधारणतः 40 ते 43 अंश सेल्सिअस तापमानात पेट घेतो। सोलापूर शहरातील तापमान 40.8 अंश सेल्सिअसवर असल्यानं आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुळजापूर रोड परिसरातील कचरा डेपोमध्ये 4 मे 2022 रोजी उष्णतेमुळे आग लागल्याची घटना घडली होती। 25 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर 70% आग विझवण्यात प्रशासनाला त्यावेळी यश आलं होतं। त्यानंतर 2 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2024च्या मे महिन्यात देखील आगीची घटना घडली होती। आतापर्यंत डेपोला 31 वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे। अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आग पूर्णपणे शांत झाल्यानंतर परिसरात तातडीनं कूलिंग ऑपरेशन हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून आग पुन्हा उद्भवणार नाही, असं महापालिका अग्निशमन दल अधीक्षक राकेश साळुंखे यांनी स्पष्ट केलं।